नमस्कार मित्रांनो, घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ. कोणाचा व्हिडिओ? टुडू. टुडूच्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ नंबर 5. व्हिडिओ नंबर किती? 5. स्ट्रक्चर नंबर 5. व्हिडिओ नंबर 5, स्ट्रक्चर नंबर 5. बघूया त्याच्यात काय आहे. ठीक आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, सब्जेक्ट प्लस V1 किंवा मग वर्ब नंबर 1 ला यस किंवा यस प्रत्यय लावून ऑब्जेक्ट जोडायचा. ऑब्जेक्ट जोडा नका जोडू, इट्स युअर डिसिजन. ओके, सो लेट्स गेट स्टार्ट नाव. ओके, वी हॅव हिअर सम सब्जेक्ट्स. ओके, बघा, माय, हिज, हर, युअर, अर, डिअर, सागर, राम, सीताज या ठिकाणी काही करते आपण या ठिकाणी बघत आहोत. बघा, माय म्हणजे माझा, माझे, माझे, युअर म्हणजे तुझं, तुझी, तुझे, दुसरे युअर म्हणजे तुमचं, तुमची, तुमचे, और म्हणजे आमचं, आमचे, आमचे, आपला, आपले, आमचे, देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे, राम्स म्हणजे रामचा, रामची, रामचे, सागर्स म्हणजे सागरचा, सागरची, सागरचे, सीताज म्हणजे सीताचा, सीताची, सीताचे. ठीक आहे. तर या ठिकाणी घेणार आहे आपण प्ल्युरल प्रोनाउन. या ठिकाणी काय घेणार आहे? प्ल्युरल प्रोनाउन. या ठिकाणी प्ल्युरल, प्ल्युरल म्हणजे अनेक वचन. हे लक्षात घ्या. प्ल्युरल म्हणजे काय? अनेक वचन. मग बघा, स्ट्रक्चर या ठिकाणी माय ब्रदर्स. माय ब्रदर्स म्हणजे काय रे? माझे भाऊ. माय ब्रदर्स म्हणजे माझे भाऊ. माय ब्रदर्स म्हणजे माझे भाऊ. युअर ब्रदर्स तुझे भाऊ. युअर ब्रदर्स तुझे भाऊ. हिज ब्रदर्स त्याचे भाऊ. हर ब्रदर्स तिचे भाऊ. आवर ब्रदर्स आपले भाऊ. डिअर ब्रदर्स त्यांचे भाऊ. सागर्स ब्रदर सागरचे भाऊ. सीताज ब्रदर सीताचे भाऊ. राम्स ब्रदर रामचे भाऊ. गीताज ब्रदर गीताचे भाऊ. कळतंय का? मग अशा पद्धतीने बघा, माय ब्रदर्स माझे भाऊ, माय सिस्टर्स माझ्या बहिणी, माय फ्रेंड्स माझे मित्र, माय टीचर्स माझे शिक्षक, माय कलिग्स माझे सहकारी, माय सन्स माझे मुलं, माय डॉटर्स माझ्या मुली, माय वर्कर्स माझे कामगार, माय एम्प्लॉईज माझे कामगार, माय पीपल माझे लोक, माय अंकल्स माझे मामा, माझे काका. ठीक आहे. माय आंटीज माझ्या काकी, माझ्या मावश्या, माझ्या चुलत्या. माय निसेस, निस म्हणजे पुतणी, निसेस म्हणजे पुतण्या, माझ्या पुतण्या. माय नेव्ह्यूज माझे पुतणे. ठीक आहे. माझे भाचे. निस म्हणजे पुतणी किंवा भाची पण होतं. या ठिकाणी भाच्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर माय सन इन लॉ. सन्स इन लॉ अनेक वचन या ठिकाणी आपण बघतोय, तर काय येणार आहे? सन्स इन लॉ. माय सन्स इन लॉ माझे जावई म्हणजे अनेक जावई. माय डॉटर्स इन लॉ माझ्या सुना. त्यानंतर माय ब्रदर्स इन लॉ. ब्रदर्स इन लॉ. माय ब्रदर इन लॉ म्हणजे कोण? म्हणजे कोण? मेवना किंवा मग दाजी. ठीक आहे. तर माझे दाजी. माय सिस्टर्स इन लॉ माझ्या वहिन्या. सिस्टर्स इन लॉ म्हणजे काय? वहिन्या किंवा मग साल्या, मेवण्या हे आपण घेत असतो. या ठिकाणी माय वाईफ सुद्धा येईल. वाईफ वाईफ म्हणजे पत्नी, वाईफ्स म्हणजे पत्न्या किंवा बायका. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मायच्या नंतर तुम्ही हिच लावू शकता. माय ब्रदर्स माझे भाऊ, हिज ब्रदर्स त्याचे भाऊ, हर ब्रदर्स तिचे भाऊ, युअर ब्रदर्स तुझे भाऊ, युअर ब्रदर्स तुमचे भाऊ, आवर ब्रदर्स आमचे भाऊ, आपले भाऊ, डिअर ब्रदर्स त्यांचे भाऊ, सागर्स ब्रदर्स सागरचे भाऊ, सीताज ब्रदर्स सीताचे भाऊ. पुन्हा माय सिस्टर्स माझ्या बहिणी, ही सिस्टर त्याच्या बहिणी, हर सिस्टर तिच्या बहिणी, युअर सिस्टर तुझ्या बहिणी, आवर सिस्टर आपल्या बहिणी, डिअर सिस्टर त्यांच्या बहिणी, सागर सिस्टर सागरच्या बहिणी, सीता सिस्टर सीताच्या बहिणी. ठीक आहे. फ्रेंड्स माय फ्रेंड्स माझे मित्र, युअर फ्रेंड्स तुझे मित्र, युअर फ्रेंड्स तुमचे मित्र, आवर फ्रेंड्स आपले मित्र, डिअर फ्रेंड्स त्यांचे मित्र, आवर फ्रेंड्स आमचे मित्र, आपले मित्र, राम्स फ्रेंड रामचे मित्र, सागर्स फ्रेंड सागरचे मित्र, सीताज फ्रेंड सीताचे मित्र, गीताज फ्रेंड गीताचे मित्र, लताज फ्रेंड लताचे मित्र. आर यू गेटिंग माय पॉइंट?
हाऊ डू वी प्रॅक्टिस इट. ओके, माय म्हणजे माझा, ब्रदर्स म्हणजे भाऊ, माय ब्रदर्स माझे भाऊ. कळालं? इथपर्यंत तर काही अडचण नाही. चला मग थोडस एक्सटेंड करूया. या ठिकाणी पुन्हा आपण घेतलेलं आहे वर्ब. काय घेतलेलं आहे? वर्ब. बघा, वर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. आता क्रियापदाचं पहिलं रूप V1 तेव्हा घेतलं जातं ज्या वेळेस या ठिकाणी कर्ते जे आहेत ते प्लुरल असतात. बघा, ब्रदर्स प्लुरल आहे, सिस्टर्स प्लुरल आहे. अनेक वचनी जर कधी करता आला तर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं, हे मी आधीच सांगितलेलं आहे. ठीक आहे. यस किंवा यस प्रत्यय नंतरच आहे, त्या ठिकाणी एक वचनी करता आला तर यस किंवा यस प्रत्यय लागतो, हेही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर बघूया आता या स्ट्रक्चर आणखी आपण एक्सटेंड केलेले, वाढवलेले. तर याची वाक्य कशी होतील बघा. माय ब्रदर्स माझा, माझा नाही माझे. का बरं? बघा, या ठिकाणी मायचा अर्थ माझा, माझी, माझे. या ठिकाणी माझा होणार नाही, काय होईल? माझे. माय ब्रदर्स माझे भाऊ कम येतात. माय ब्रदर्स कम माझे भाऊ येतात. माय ब्रदर्स गो माझे भाऊ जातात. माय ब्रदर स्पीक माझे भाऊ बोलतात. माय ब्रदर्स प्ले माझे भाऊ खेळतात. माय ब्रदर्स वर्क माझे भाऊ काम करतात. माय ब्रदर्स रन माझे भाऊ पळतात. माय ब्रदर्स चेंज माझे भाऊ बदलतात. माय ब्रदर्स कीप माझे भाऊ ठेवतात. माय ब्रदर्स कट माझे भाऊ कापतात. माय ब्रदर्स ब्रेक माझे भाऊ मोडतात, तोडतात, फोडतात. माय ब्रदर्स टेक माझे भाऊ घेतात. माय ब्रदर्स गिव्ह माझे भाऊ देतात. माय ब्रदर्स सिट माझे भाऊ बसतात. माय ब्रदर्स पुश माझे भाऊ ढकलतात. माय ब्रदर्स पुल माझे भाऊ ओढतात. ठीक आहे. माय ब्रदर्स जम्प माझे भाऊ उड्या मारतात. माय ब्रदर्स वॉश माझे भाऊ धुतात. माय ब्रदर्स क्लीन माझे भाऊ स्वच्छ करतात. माय ब्रदर्स टीअर अप माझे भाऊ फाडतात. माय ब्रदर्स ट्राय माझे भाऊ प्रयत्न करतात. हेच मायच्या नंतर हिज, मग हिज ब्रदर्स कम त्याचे भाऊ येतात. हर ब्रदर्स कम तिचे भाऊ येतात. युअर ब्रदर्स कम तुझे भाऊ येतात. युअर ब्रदर्स कम तुमचे भाऊ येतात. आवर ब्रदर्स कम आमचे भाऊ येतात, आपले भाऊ येतात. डिअर ब्रदर्स कम त्यांचे भाऊ येतात. सागर्स ब्रदर्स कम सागरचे भाऊ येतात. सीताज ब्रदर्स कम सीताचे भाऊ येतात. आता ब्रदर्स काढून सिस्टर टाकलं. पुन्हा या ठिकाणी आपण म्हणू शकतो की माय सिस्टर्स कम माझ्या बहिणी येतात. ठीक आहे. माय सिस्टर्स गो असं सुद्धा आपण म्हणू शकतो, माझ्या बहिणी जातात. ही सिस्टर्स कम त्याच्या बहिणी येतात. ही सिस्टर्स गो त्याच्या बहिणी जातात. त्यानंतर हर सिस्टर्स कम, हर सिस्टर्स कम तिच्या बहिणी येतात. हर सिस्टर्स गो तिच्या बहिणी जातात. हर युअर सिस्टर्स कम तुझ्या बहिणी येतात. युअर सिस्टर्स गो तुझ्या बहिणी जातात. युअर सिस्टर्स कम तुमच्या बहिणी येतात. युअर सिस्टर्स गो तुमच्या बहिणी जातात. कळतंय का? आवर सिस्टर्स कम आमच्या बहिणी येतात, आपल्या बहिणी येतात. आवर सिस्टर्स गो आमच्या बहिणी जातात, आपल्या बहिणी जातात. ठीक आहे. या ठिकाणी मग डिअर सिस्टर्स कम त्यांच्या बहिणी येतात. डिअर सिस्टर्स गो त्यांच्या बहिणी जातात. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता. मग सिस्टर्स काढायचं, फ्रेंड्स टाकायचं. माय फ्रेंड्स स्पीक माझे मित्र बोलतात. माय फ्रेंड्स प्ले माझे मित्र खेळतात. माय फ्रेंड्स वर्क माझे मित्र काम करतात. माय फ्रेंड्स रन माझे मित्र पळतात. कळतंय का? माय फ्रेंड्स रन अर्ली इन द मॉर्निंग एव्हरी डे माझे मित्र दररोज सकाळी पळतात. ओके. माय ब्रदर्स रन एव्हरी डे इन द मॉर्निंग अप टू 5 किलोमीटर्स माझे भाऊ दररोज सकाळी 5 किलोमीटर पर्यंत पळतात. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वाक्यांना एक्सटेंड करू शकता. त्यासाठी हे बेसिक स्ट्रक्चर आहे, ज्याचा वापर करून तुम्ही असंख्य प्रकारचे व्हिडिओ बनवू शकतात. आणखी आपण या वाक्यांना वाढवणार आहोत. त्यासाठी मी स्ट्रक्चरला आणखी वाढवलेलं आहे, एक्सटेंड केलेलं आहे. बघा, या ठिकाणी पुन्हा मी वेगळे शब्द या ठिकाणी जोडलेले आहेत. बघा, माय ब्रदर्स माझे भाऊ, माय ब्रदर्स कम माझे भाऊ येतात. विथ यू तुझ्यासोबत. माय ब्रदर्स कम विथ मी माझे भाऊ माझ्यासोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ यू माझे भाऊ तुझ्यासोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ यू माझे भाऊ तुमच्यासोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ हिम माझे भाऊ त्याच्यासोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ हर माझे भाऊ तिच्यासोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ अस माझे भाऊ आपल्यासोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ देम माझे भाऊ त्यांच्यासोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ पीपल माझे भाऊ लोकांसोबत येतात.
माय ब्रदर्स कम विथ टीचर, माझे भाऊ शिक्षकांसोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ टीचर, माझे भाऊ शिक्षकासोबत येतात. शिक्षकासोबत, शिक्षकांसोबत. ठीक आहे. माय ब्रदर्स कम विथ सागर, माझे भाऊ सागर सोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ राम, माझे भाऊ राम सोबत येतात. माय ब्रदर कम विथ सीता, माझे भाऊ सीता सोबत येतात. माय ब्रदर्स कम विथ वर्कर्स, माझे भाऊ कामगारांसोबत येतात. गॉट इट? आर यू गेटिंग मी व्हॉट आय एम सेइंग टू यू? ओके, सो नाव you can change the subject, you can change my, his, her, you can change plural pronoun, you can change verb, as well as you can change these words. Okay, and you can make a lot of sentences by using this structure. It's a very huge structure, and when you practice the sentences, you will be able to speak thousands of sentences in English. Okay, so first you need to write this structure in your notebook and you will have to practice it every day. Then certainly you can speak like me, you can speak fluently. Okay, for that, first you need to recall this structure. You need to practice this structure every day. Okay, again and again. You'll have to practice it up to 50 times. Okay, then you will be remember all sentences, my dear friends. Okay, so do practice at home and your make your sentences on your own in your mind. Okay, and perfect English is important these days, so do practice and make you perfect. Okay, so we will take some more sentences here. Okay, so my sister go, माझ्या बहिणी जातात. My sisters go with me, माझ्या बहिणी माझ्यासोबत जातात. My sisters go with you, माझ्या बहिणी तुझ्यासोबत जातात. My sisters go with you, माझ्या बहिणी तुमच्यासोबत जातात. My sisters go with him, माझ्या बहिणी त्याच्यासोबत जातात. My sisters go with her, माझ्या बहिणी तिच्यासोबत जातात. My sisters go with me, झालंय ना. माय सिस्टर गो विथ अस, माझ्या बहिणी आमच्या सोबत जातात. माय सिस्टर गो विथ देम, माझ्या बहिणी त्यांच्यासोबत जातात. माय सिस्टर गो विथ सागर, माझ्या बहिणी सागर सोबत जातात. आणखी वाढायचं, माय सिस्टर गो विथ मी इन द स्कूल, माझ्या बहिणी माझ्यासोबत शाळेत जातात. माय सिस्टर्स कम विथ मी इन द स्कूल, माझ्या बहिणी शाळेत माझ्यासोबत येतात. माय सिस्टर गो with you every day in the school, माझ्या बहिणी तुझ्यासोबत दररोज शाळेत येतात. So you can make such sentences, my, his, her, your, or their. Okay, there is no problem in it. I have given you this formula as well as the structural method. You will have to just revise the structural methods. Okay, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची गरज आहे. There is no difficulty in it. सुरुवातीला यांचे अर्थपाठ करायचे या ठिकाणी दिलेले. त्यानंतर माय हिजरचे अर्थपाठ झाले की माय ब्रदर्स माझे भाऊ, माय सिस्टर्स माझ्या बहिणी, माय फ्रेंड्स माझे मित्र, माय टीचर्स माझे शिक्षक, माय कलिग्स माझे कर्मचारी. अशा पद्धतीने तुम्ही हे पूर्ण पहिले पाठ करून घ्यायचं व्यवस्थितपणे. त्यानंतर ते पाठ झाल्यानंतर, चांगल्या पद्धतीने पाठ झाल्यानंतर तुम्ही इकडे यायचं की माय ब्रदर्स कम, माझे भाऊ येतात. माय ब्रदर्स गो, माझे भाऊ जातात. हे झालं का पूर्ण? ब्रदर्स सोबत झालं का, मग सिस्टर सोबत माय, आणि वर्क चेंज करायचे. फ्रेंड सोबत वर्क चेंज करायचे. टीचर सोबत माय तसंच ठेवायचं, टीचर सोबत हे सर्व चेंज करायचं. माय तसंच ठेवायचं, कलीग सोबत चेंज करायचं. माय तसंच ठेवायचं, सन सोबत चेंज करायचं. माय तसंच ठेवायचं, डॉटर सोबत, नंतर वर्कर सोबत, एम्प्लॉय सोबत. हे जे आहे वर्क ते चेंज करायचे. या सर्वांसोबत प्रत्येकासोबत वर्क चेंज करायचे. माय सोबत हे चेंज करून हे चेंज करायचे. हिज सोबत पुन्हा ब्रदर्स घ्यायचं, पूर्ण चेंज करायचं. परत हर घ्यायचं. आता ही सोबत हे सर्व चेंज करायचं. ब्रदर सोबत सर्व चेंज, सिस्टर सोबत सर्व चेंज, फ्रेंड सोबत सर्व चेंज. मग हर घ्यायचं, पुन्हा ब्रदर घ्यायचं. हर ब्रदर सोबत सर्व चेंज, हर सिस्टर सोबत सर्व चेंज. त्यानंतर असं केल्यानंतर यू आर घ्यायचं, पुन्हा ब्रदर्स घ्यायचं, सर्व चेंज.
सिस्टर घ्यायचं सर्व चेंज, फ्रेंड्स घ्यायचं सर्व चेंज. कळतंय का? अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची. म्हणजे बघा वाक्य किती होत आहे. ठीक आहे, हे सर्व चेंज करायचं. त्यानंतर पुन्हा माय ब्रदर्स कम, कम सोबत हे चेंज करायचं. त्यानंतर गो सोबत हे सर्व चेंज करायचं. त्यानंतर स्पीक सोबत सर्व चेंज करायचं. प्ले सोबत सर्व चेंज करायचं. वर्क सोबत सर्व चेंज करायचं. आणि असंख्य प्रकारचे वाक्य तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. मग माय ब्रदर्स कम विथ यू झालं, विथ यू, विथ हिम, विथ हर, विथ देम, विथ मी, हे सर्व झालं. पुन्हा गो सोबत हे चेंज करायचं, स्पीक सोबत. मग हे असं माय सोबत ब्रदर धरून हे सर्व चेंज करून हे सर्व चेंज करायचं. मग ब्रदर काढून सिस्टर टाकायचं, हे चेंज करायचं, हे चेंज करायचं. पुन्हा फ्रेंड्स टाकायचं, सर्व चेंज करायचं. मग माय सोबत तसं मग ही इज, हर, युअर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही असंख्य प्रकारचे वाक्य बनवू शकता सहजरित्या. आणि याची वारंवार सराव केला, प्रॅक्टिस केला का इझिली तुम्हाला काय होऊ शकतं, इंग्रजी बोलता येते. ऑटोमॅटिक वाक्य तोंडामध्ये येतं. त्यासाठी तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. हे लक्षात घ्या. विचार करण्याची गरज नाही किंवा मराठीचं वाक्य तुम्हाला इंग्रजीत करण्याची ही गरज नाही. जस्ट प्रॅक्टिस दिस स्ट्रक्चर, ऑटोमॅटिकली यू विल स्पीक इन इंग्लिश. काय म्हणतो मी? तुम्हाला प्रॅक्टिस करायची फक्त. तुम्हाला मराठीतलं वाक्य इंग्रजीत बनवण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. ते ऑटोमॅटिक तुमच्या तोंडात येईल. फक्त काय गरज आहे? प्रॅक्टिसची. प्रॅक्टिस करा आणि इंग्रजीत बोला. तर जाता जाता एक सांगतो की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं, वाटलं महत्त्वाचं तर मित्रांना शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नंबर 6 टू सिंपल प्रेझेंट टेन्सच घेणार आहोत. आणि याला आणखी एक्सटेंड करता येतं का, याच्यामध्ये काही चेंज करता येतं का, जरा विचार करा आणि बघूयात मग काय करता येतं. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच चांगल्या स्ट्रक्चर सोबत येणार आहोत आणि तुम्ही माझ्यासोबत शिकणार आहात. तोपर्यंत बाय बाय.